हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। शुक्रवारी सकाळी आझाद मैदानावरती उपोषण सुरू करणार, आरक्षणाचा विजय घेऊनच मुंबईतून परतणार, शिवनेरीवरून मनोज जरांगेंचा ताफा निघाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे अजूनही संधी, त्यांनी संधीचं सोनं करावं, जुन्नरमधून मनोज जरांगेंचं फडणवीसांना आवाहन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाचे नाहीत हे त्यांचं दुर्दैव आहे का? मुख्यमंत्र्यांना वारंवार टार्गेट केल्याच्या मुद्द्यावरून बावनकुळेंचं विरोधकांना उत्तर। जरांगेंसोबत चर्चेला आम्ही तयार, त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर तो दूर करू, राधाकृष्ण विखे पाटलांचं मोठं विधान। नक्कीच हे बघा, आम्ही ते सांगितलं की आम्ही एकदम यावेळेस अन्नत्याग किंवा आमरण उपोषणाला सुरुवात करायच्या पूर्वी आम्ही साखळी उपोषणाने सुरुवात करतो आहे। एकाच ठिकाणून करण्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात करण्यापेक्षा, आणि या ठिकाणी आम्ही आमचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचावं, सरकारने ते लक्षात घ्यावं याकरता केंद्रीकृत पद्धतीने आम्ही साखळी उपोषणाची सुरुवात करतो आहे। आम्हाला सरकारकडनं कसा रिस्पॉन्स मिळतो, कसा प्रतिसाद मिळतो, त्यानुसार सुद्धा आम्ही दररोज पुढची भूमिका ठरवून गरज पडली तरच मुंबईला कूच करू, गरज पडली नाही तर मुंबईला जाऊन लोकांना त्रास देण्यामध्ये आम्हाला काही रस नाही। मुख्यमंत्री असंही म्हणाले की दोन्ही समाजाचे प्रश्न सोडू, तर दोन्ही समाजाचे प्रश्न कसे सोडू शकते असं तुम्हाला काय वाटते, काय प्रस्ताव असू शकतो? नाही, हे बघा, यापूर्वी सुद्धा सरकारने आमच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला अतिरिक्त 10% आरक्षण दिलेलं आहे। त्या 10% आरक्षणावर ते खुश नाही आहे किंवा समाधानी नाही आहे। आता त्यांना कसं समाधानी करायचं तो सरकारचा प्रश्न आहे। मुख्यमंत्रीच त्याच्यावरती उत्तर देऊ शकतील, मी त्याच्यावरती काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही। आमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं त्यांनी म्हटलं, याबद्दल मी त्यांचं अभिनंदन। राजकीय पक्षांना आव्हान काय तुमचं? राजकीय पक्षांना कोणत्या आव्हान आहे की तुमच्या या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं? नाही, माझं सर्वच पक्षाच्या सर्वच आमदारांना आणि पर्टिक्युलरली आमच्या ओबीसी आमदारांना, कारण यावेळेस 94-95 पेक्षा जास्त ओबीसी आमदार आहेत, त्या सर्वांना माझं आग्रहाचं निवेदन आहे की पहिले आपण समाजाचे प्रतिनिधी आहोत, समाजाचे घटक आहे, आणि समाजाचे घटक असल्यामुळे समाजाच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याची जबाबदारी ही आमच्यापेक्षा लोकप्रतिनिधीची जास्त असते। आणि मग जेव्हा आता ओबीसी समाज अडचणीमध्ये येत आहे असं चित्र या महाराष्ट्रामध्ये उभं आहे, तेव्हा संपूर्णच लोकप्रतिनिधींनी या ओबीसी समाजाच्या मागे मोठ्या ताकदीनं उभं राहून आमचं मनोधैर्य वाढवावं आणि आमच्यावरती कुठलीही आच येणार नाही याची त्यांनी आम्हाला हमी द्यावी। तर ओबीसी महासंघाची नुकतीच पत्रकार परिषद पार पडलेली आहे। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाची अशी बैठक घेण्यात आली आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यास या ठिकाणी विरोध करण्यात आलेला आहे। तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज रात्री मुंबईमध्ये धडकतात आणि जुन्नरमध्ये शिवनेरी किल्ल्यावरती शिवरायांना अभिवादन केल्यानंतर जरांगे आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। जुन्नरमधील शिवाजी चौकात जरांगे पाटील यांचे सकल मराठा बांधवांकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं। त्यानंतर जरांगेंनी जुन्नरच्या मुख्य चौकामध्ये मराठा बांधवांना संबोधित केलेलं आहे। मराठा बांधवांनी जरांगेंच्या समर्थनार्थ तुफान गर्दी केली आणि हजारोंच्या संख्येने आता मराठा बांधव जरांगेंसोबत मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईकडे कूच केलेली आणि आझाद मैदानावरती आंदोलन करणार आणि आरक्षणाचा विजय घेऊनच मुंबईतून परतणार असा निर्धार जरांगेंनी केलेला आहे। जरांगेंना मुंबईत आंदोलनासाठी 1 दिवसाची परवानगी देण्यात आली आहे आणि यावरून आता त्यांनी टोला लगावलेला आहे। 1 दिवसाची परवानगी दिली ही गोरगरीब मराठ्याची चेष्टा आहे असा टोला जरांगेंनी लगावलाय आणि यावेळेला बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुद्धा आवाहन केलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांना अजूनही संधी आहे, त्यांनी संधीचं सोनं करावं,
तसंच तुम्ही मोठं मन दाखवून गोरगरिबांच्या वेदना लक्षात घेऊन आमच्या मागण्या मान्य कराव्यात, समाज तुम्हाला कायमस्वरूपी डोक्यावरती घेईल, असंही जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही मराठा आंदोलकाला मुंबईत जाण्यापासून रोखणार नाहीत. ते मराठा समाजाच्या वेदना समजून घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले. तर दुसरीकडे मराठा बांधवांनी संयम ठेवावा, लढताना संयमानं लढावं आणि शांततेचं आवाहन सुद्धा जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना केलंय. एक दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे, गोरगरीब मराठ्यांची ही चेष्टा आहे. अशी एक दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुसऱ्यावर जाळ फेकून दिला असा अर्थ होतो. म्हणजे तुम्हाला असं सिद्ध करायचं होतं महाराष्ट्रासमोर मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला की मी परवानगी दिली, मग काय चूक आहे. पण याच्यातून तुम्हाला दुसरा माहीत नाही फडणवीस साहेब काय संदेश राज्यात गेला. तुम्ही मान्य न्यायालय म्हणत होते, त्याचा अर्थ परवानग्या तुमच्याकडेच होत्या, कारण ती परवानगी तुम्ही दिली. त्याच्यामुळं तुम्ही एक दिवसाचीही देऊ शकता आणि उपोषणाच्या मागण्याच्या अंमलबजावणी होईपर्यंत सुद्धा देऊ शकता. हे संदेश महाराष्ट्रात गेलेला आहे. पुन्हा मराठ्यांची लाट नाराजीचे तुमच्या विरोधात जर गेली तर येणारे दिवस हे राजकीय करिअर बर्बाद करणारे असते तुमचे. म्हणून मी कालही सांगितलं शहागडच्या खुटा चौकातून, आज पण पवित्र भूमीतून शिवनेरी गडाच्या पायथ्याहून सांगतो, विनंती करून सांगतो, ते योग्य संधी आहे फडणवीस साहेब, तुम्हाला संधीचं सोनं करायची, गोरगरीब मराठ्यांचे मन जिंकायची. तुम्ही मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करा. हेच मराठी गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा तुमचा उपकार विसरणार नाही. समाजाला मूर्ख बनवते, ते अपमान करतात माझ्या समाजाचा, माझा पण प्रत्येक वेळी जाणून बुजून. कारण मी मॅनेज नाही होत, पण मी हटत नाही फडणवीस साहेब. हे बघा, तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मनोज जरांगे झेलणार, पण आता हटत नाही. सोबत आलेल्या मराठ्यांना विशेष करून सांगतो, संयम ठेवायचा, शांततेनं सगळं घ्यायचं. तुमच्या एखाद्या आडमुठ्या चुकीमुळं समाजाच्या तोंडाला आल्याला घास जाता कामा नये. जे रूल असतील ते पूर्ण करायचे, हे सगळ्या मराठ्यांनी लक्षात ठेवा. 1 किलोमीटर अलीकडं थांबायचं, आलं वेळ शांततेत घ्यायचं, गडबड गोंधळ करायची नाही. फडणवीस साहेबांसाठी माझी बाजू आहे. सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला आदरपूर्वक सांगतो, तुम्ही आम्हाला आड घालू नये ना. 5,000 लोकांची ही विनंती आहे ना, एक दिवसाची. त्याला कायमस्वरूपी करावं आणि लोकांची आड घालू नये. त्याचं कारण हे लोक वाट लावायला येणार आहेत मुंबईला, हे वापस जाणारे पण लोक आहेत. त्याच्यामुळं त्यांची इच्छा असेल त्यांना येऊ द्यावं, ते जाणारच आहेत वापस. कारण इथून गेल्याच्या नंतर गावातलं, तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं आंदोलन पण त्यांना पुन्हा सांभाळायचं. तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आता मुंबईकडे निघालेले आहेत. दरम्यान गुलाल उधळूनही आरक्षण मिळालं नाही, याचं उत्तर जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी द्यावं, असं मराठा आरक्षणाची कोर्टात लढाई लढणाऱ्या विनोद पाटलांनी म्हटलंय. त्यासोबतच मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनात विनोद पाटील दिसणार का, याचं उत्तर सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधींनी. जर आपण बघितले तर त्याला आता परमिशनवरून वेगवेगळे कारण समोर येत आहेत. एकाच दिवसाचं परमिशन त्या ठिकाणी मिळतंय, एका दिवसात हे सगळं शक्य आहे? हे बघा, न्यायालयाने जो निर्णय दिला तो सर्वांना स्वीकारावा लागतो. त्याच्यावर प्रतिक्रिया हे देणं म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतं. न्यायालयामध्ये निर्णय देण्यापूर्वीच युक्तिवाद व्हायला हवा, तर तो युक्तिवाद झालेला दिसत नाही, किंवा झाला असेल तर न्यायालयाने तो गांभीर्याने काही दखल घेऊन निर्णय दिला असेल. प्रश्न असे 1 दिवस, 1 वर्ष, 1 महिना याचा नाही आहे. आता आमच्या समोर 2 लढाया उभ्या राहिलेल्या आहेत. एक, हक्काचं आरक्षण मिळवण्याची, ज्याच्यामुळं सर्व समाजाला न्याय मिळेल, आणि दुसरा, मराठा समाज कुठेतरी साईडलाईन केला जातोय. मी मान्य करतो काही वक्तव्य आमच्याकडूनही चुकीचे झालेत. यामुळे एक चित्र संपूर्ण राज्यामध्ये उभं राहिलेलं आहे की मराठा समाज मागणी करत असताना इतरांचा द्वेष करतोय का. ओबीसी मराठा वाद कुठेतरी होण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसतोय. आणि मी अतिशय जबाबदारीने आपल्या चॅनेलवर सांगतो, भारतातले एक निवृत्त न्यायाधीश
ज्यांनी काल मला स्वतः काल परवामध्ये माझं त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांनी मला प्रश्न विचारला. मला म्हणले, विनोद, तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय, ज्या पद्धतीने काही लोक व्यक्त होत आहेत, ही तुमचं व्यक्त होण्याची भाषा योग्य आहे का? आणि कुठंतरी कायद्यावर विश्वास ठेवून संविधानिक वक्तव्य तुमच्या सर्वांकडून आम्हाला अपेक्षित आहे, अशी त्यांनी मला समज त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि मी असं समजतो की आरक्षण मिळणं जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा सन्मान, मराठा समाजाला इतर समाजाकडून मिळणारी वागणूक देखील महत्त्वाची आहे. त्यामुळे राज्य सरकारने जो काही निर्णय घ्यायचा आहे, कायद्या चौकटीत राहून टिकणाऱ्या बाबी लक्षात घेऊन तो निर्णय राज्य सरकारने त्वरित करावा. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.